सध्या राज्यभरात निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळते। प्रत्येक मतदारसंघात नवी समीकरणं समोर येत आहेत। याच मतदारसंघांचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। दक्षिण नागपूर या मतदारसंघासाठी महाविकास आघाडीमध्ये यंदा जोरदार रस्सीखेच झाली, कारण काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने या मतदारसंघावर जोरदारपणे दावा ठोकला होता। मात्र अखेर अनेक चर्चांनंतर महाविकास आघाडीच्या उमेदवारीची माळ काँग्रेसच्या गिरीश पांडव यांच्या गळ्यात पडली, तर दुसऱ्या बाजूला भाजपने विद्यमान आमदार मोहन मते यांना या मतदारसंघातून पुन्हा एकदा संधी दिली आहे। 2019 मध्येही मोहन मते विरुद्ध गिरीश पांडव अशीच लढत झाली होती आणि तेव्हा भाजपचे मोहन मते 4000 मतांनी विजयी झालेले होते। दक्षिण नागपूर हा पूर्णपणे शहरी मतदारसंघ असला तरी या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर झोपडपट्ट्या आणि अल्प उत्पन्न गटाच्या वस्त्या आहेत आणि त्या वस्त्यांच्या समस्या या मतदारसंघाचा एक प्रमुख मुद्दा आहे। दुसऱ्या बाजूला नागपूरच्या इतर भागांच्या तुलनेत दक्षिण नागपूरचा दिसून येणारा मागासलेपणही या निवडणुकीमध्ये एक प्रमुख मुद्दा आहे। पुणे शहरातील मध्यवर्ती भागाचा या कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात समावेश होतो। या मतदारसंघातील भाजपचे माजी आमदार सुनील कांबळे विरुद्ध काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्यामध्ये ही थेट लढत होणार आहे। या मतदारसंघात पुणे शहरातील मार्केट यार्ड, भुसार मार्केट, टिंबर मार्केट, उद्योजकांची वसाहत या सगळ्या भागाचा समावेश होतो। या मतदारसंघामध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, वाहतूक कोंडीचा प्रश्न असेल आणि त्याचबरोबर झोपडपट्टी पुनर्विकास हे सगळे जे प्रश्न आहेत ते प्रचाराचे मुद्दे बनलेले आहेत। त्याचबरोबर नुकतेच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पुण्यातील 8 विधानसभा मतदारसंघातील याच कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना मताधिक्य मिळालेलं होतं। त्यामुळे भाजपकडून पूर्ण ताकद या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। हा मतदारसंघ पुन्हा एकदा राखून ठेवण्यासाठी अनेक मोठे दिग्गज नेते या ठिकाणी प्रचारासाठी येत आहेत। मात्र या मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस काटेकी टक्कर पाहायला मिळते। खामगाव विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर या ठिकाणी मोठ्या लढती यापूर्वीही झालेल्या आहेत। काँग्रेसचं वर्चस्व स्वातंत्र्यानंतर या मतदारसंघावर झालेलं आहे। यंदाच्या विधानसभा निवडणुकीचा विचार केला तर महायुतीकडून भाजपचे आकाश फुंडकर तर काँग्रेसकडून राणा दिलीप कुमार सानंदा यांना उमेदवारी मिळालेली आहे। खरं तर ही लढत पारंपरिक आहे असं म्हटलं जातं, कारण यापूर्वी 2014च्या पूर्वी या मतदारसंघाचं 4 वेळा प्रतिनिधित्व राणा दिलीप कुमार सानंदा यांनी केलेलं आहे। मात्र 2014च्या परिवर्तनानंतर भाजपचे आकाश फुंडकर या मतदारसंघावर सलग 2 वेळा निवडून आले। काँग्रेसने आता ही सीट प्रतिष्ठेची केली आणि त्यामुळे या मतदारसंघाची ओळख ही मोठ्या प्रमाणात पारंपरिक लढत म्हणून संपूर्ण राज्यात परिचित आहे। यंदाच्या निवडणुकीत राणा दिलीप कुमार सानंदा यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे। भाजपचे आकाश फुंडकर हे जरी सलग 2 वेळा या मतदारसंघात निवडून आलेले असले तरी राणा दिलीप कुमार सानंदा यांच्या उमेदवारीमुळे आकाश फुंडकर यांच्या समोर मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे। लक्ष्मी अस्त्राच्या प्रभावी वापरामुळे राज्यात परिचित असलेल्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघात यंदा तिरंगी निवडणूक होते। रासपचे विद्यमान आमदार रत्नाकर गुट्टे हे पुन्हा एकदा नशीब आजमावत आहेत। त्यांना महायुतीने पाठिंबा दिलाय। दुसरीकडे महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विशाल कदम हेही पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। महत्त्वाचं म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते सीताराम गंधात यांनी वंचितकडून तिकीट आणत या निवडणुकीत रंगत भरली आहे। इथल्या प्रश्नांचा जर विचार केला तर गोदावरी आणि पूर्णासारख्या 2 प्रमुख नद्यांचा प्रवाह इथून आहे। काळी कसदार जमीन असताना इथे ना शेतमालावर आधारित प्रक्रिया उद्योग आहेत, 3ही तालुक्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे। दुसरीकडे रोजगाराचा सर्वात मोठा हा प्रश्न या विधानसभेमध्ये बघितला जातोय आणि आहे। या सर्व प्रश्नांना पुन्हा एकदा या ठिकाणी लक्ष्मी अस्त्राने बाजूला सारल्याचं चिन्ह यंदाच्या निवडणुकीत दिसून येते। त्यामुळे आता मतदारांचा कौल कोणाला राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।